विनंती करतो आपण देखील क्रीडानगरीत यायचे. त्याचप्रमाणे विनोदजी कानडे, ब्रिजेशजी उपाध्याय, आबाजी मढाव, त्याचप्रमाणे मंगेश खिल्लारेजी, महेश काटकर, महादेव डिगे साहेब, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण क्रीडानगरीत यायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे भिसे काका यांनी देखील आवर्जून उपस्थिती या ठिकाणी दाखवली. त्याचप्रमाणे सकाळपासून तेजसजी तुपे असतील यांनी देखील भली मोठी पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत पाहायला मिळाली. मित्रांनो, एक सर्वांना सूचना आहे, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या शुभमजी रेमसे याची सोन्याची अंगठी हरवली आहे. मित्रांनो कृपया सगळ्यांना लक्ष द्या. आपला मित्र आहे शुभम रेमसे याची सोन्याची रिंग हरवली आहे. जर कोणाला सापडली तर कृपया आपण त्याला आणून द्यायची आहे. सर्व मान्यवर आपल्याला विनंती करतो आपण कृपया करून क्रीडानगरीत यायचंय. आता बघता बघता घड्याळाची सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली स्पर्धा आता बघता बघता रात्रीचे 12 म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील 12 वाजण्यात आले. साहेब आपल्याला विनंती असेल या आतमध्ये या. त्याचप्रमाणे सर्व आमचे जे ओनर्स आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला, गणेश सावंत, गिरीश जाधव, संकेत जाधव, सागर सागवेकर, प्रथमेश दळवी, सौरभ सणस, सर्वेश, त्याचप्रमाणे विवेक कदम, मी सर्व ओनर्सचे देखील मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व स्पॉन्सर वर्ग यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या इथे येऊन उभं राहायचंय. आमचे सन्माननीय ब्रिजेशजी उपाध्याय, आबाजी मडव, त्याचप्रमाणे विनोदजी कानेडे साहेब, शाखा प्रमुख विलासजी मोरे साहेब, महादेव डिगे साहेब, मंगेश खिल्लारे, महेश काटकर, आपण सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होईल. मित्रांनो सर्वांनी सराव थांबवा. चला आपल्या हक्काची, स्वाभिमानाची, मायेची स्पर्धा आणि या ठिकाणी नव्या अध्यायाला देखील आपण सुरुवात केली आहे. छत्रपती बिट्स प्रीमियर लीग पर्व पहिले पुढील हंगामात देखील यापेक्षा दर्जेदार आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो अंतर्गत आतापर्यंत ज्यांनी या स्पर्धेसाठी भली मोठी मेहनत घेतली, पराकाष्ठा केली, त्यांची दाद देणं आणि त्यांच्या कष्टाचा फळ म्हणून नक्कीच या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ थोड्याच वेळात या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. चला सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण या, आपण सर्वांनी इथे एकत्र यायचंय. आपल्या हक्काची, स्वाभिमानाची आणि नव्या अध्यायाची सुरुवात देखील आपण या ठिकाणी केली आहे आणि या अध्यायाचा शेवट देखील एवढा धमाकेदार नक्कीच आपण पार पाडलाय. तर मित्रांनो चला सर्वांना विनंती आहे आपण समोर यायचंय. कॅमेरामॅन
आमचे सर्व मुख्य मान्यवर उपस्थिती आपण सर्वांनी समोरून उभं राहायचंय, आपल्याला विनंती असेल. त्याचप्रमाणे आमचे मुख्य स्पॉन्सर्स म्हणजे ज्यांचं आर्थिक सहकार्य त्याचप्रमाणे जे सहकार्य लाभलंय असे आमचे अभिषेक मित्र, सर्व संघ खेळाडू या ना मित्रांनो. थोडासा सोहळा बाकी राहिलाय, सर्वांना विनंती आहे जवळ या ना. तर आपले मुख्य स्पॉन्सर्स सन्माननीय अभिषेकजी जायभाई, त्याचनंतर गौरव सावंत, त्याचनंतर भगवानजी खिच्ची, त्याचप्रमाणे त्यांचा चिरंजीव मोहनजी खिच्ची आणि दुर्गा प्रसाद, या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे तर या ठिकाणी त्यांचा आपण छोटासा सन्मान सोहळा पार पाडणार आहोत. तर पहिला सन्मान सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतोय. अभिषेकजी जायभाई, आपल्याला विनंती असेल या आपला छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी पार काढतोय. भिसे काका, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय आमचे मुख्य स्पॉन्सर अभिषेक जायभाई साहेब. अभिषेकजी जायभाई स्पॉन्सर्स यांचा छोटासा सन्मान सोहळा आपले भिसे काका यांच्या हस्ते केला जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कुठल्याही स्पॉन्सरमुळे आपली स्पर्धा या ठिकाणी संपन्न परिपूर्ण होत असते. त्यानंतर गौरव सावंत, मी आपल्याला विनंती करतो आपण देखील या आपला तिकडे छोटासा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. गौरव सावंत, शंतनू यांच्या हस्ते सन्माननीय गौरवजी सावंत यांचा छोटासा सत्कार सोहळा आपण पार पाडणार आहोत. गौरव, नक्कीच काही शेवटपर्यंत लढत दिली होती, जी फाईट तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप खूप धन्यवाद गौरव, एक चांगली खेळी देखील तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढील वाटचालीसाठी तुला देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतर भगवानजी खिच्ची म्हणजे त्यांचे चिरंजीव मोहनजी खिच्ची, आपण या आपला देखील छोटासा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. भगवानजी खिच्ची यांचे चिरंजीव मोहनजी खिच्ची, आपण जर या ठिकाणी असाल तर या. सन्माननीय तेजस्वी तुपे, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. मित्रांनो, टाळ्यावरून जाऊ देत. त्यानंतर दुर्गा प्रसाद जी, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. यज्ञेश सावंत, आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय दुर्गाजी प्रसाद जी, आपण जे मोलाचं सहकार्य या संपूर्ण आमच्या मंडळाला केलं त्याबद्दल आपला छोटासा सन्मान सोहळा आपण करणार आहोत. दुर्गा प्रसाद जी यांचा देखील सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आणि आपण जास्त आता कोण विलंब घेत नाहीये. जर कोणाचा सत्कार सोहळा चुकून जर आमच्याकडून राहिला असेल तर मी नक्कीच मंडळाच्या वतीने आपलं क्षमस्व, आपली माफी मागतो. आपण नक्कीच प्रत्येकाचं सहकार्य, ते छोटंसं असू दे काडी मोलीचं असू दे, खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय आपली स्पर्धा संपन्न परिपूर्ण होत नसते. तर यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. जास्त विलंब घेत नाहीये, वेळ देखील झाली आहे. तर आता मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला तर या ठिकाणी फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच सन्माननीय मोहनजी खिच्ची साहेब, आपण या आपल्या हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. सन्माननीय मोहनजी खिच्ची, आपण पुढे यायचे. आपल्या हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम मडवकर, एकदा जोरदार टाळ्या. फायनल मॅच मध्ये नक्कीच दर्जेदार कामगिरी केली. फायनल मॅच मध्ये हिरोचा किताब या ठिकाणी पटकावलाय. मॅन ऑफ द मॅच. यानंतर बेस्ट फिल्डर, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी दर्जेदार नक्की क्षेत्ररक्षण केलं, तर हा सन्मान मी नक्कीच देण्यासाठी आमचे उपाध्याय साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या आपल्या हस्ते
उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. तर कोण असेल बेस्ट फिल्डर? राजू थोडासा मागे राहिलाय. राजू एक विकेटने मागे राहिलाय. तर या ठिकाणी नक्कीच ज्याने 7 स्टंपिंग उत्तमरित्या हाताळल्या आणि एकही बॉल स्टंपिंग करताना सोडला नाही, छत्रपती डेव्हिल संघाचा ठरतोय शुभम रेमसे. शुभम रेमसे उपाध्याय साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब या ठिकाणी आपण द्यायचा आहे. एकदा टाळ्या जाऊ देत मित्रांनो. 7 स्टंपिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने घेतले आहेत. 7 विकेट आहेत त्याचे. 7 विकेट आहेत. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज. उत्साह पाहायला मिळतोय, जोश पाहायला मिळतोय. आपल्या हक्काची स्वाभिमानाची स्पर्धा या ठिकाणी नक्की संपन्न झाली आहे. या पुढील पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी माधव टिक्के यांना विनंती करतो, आपण या आपल्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? नक्कीच बरेच. तर या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. डेव्हिल संघाचा लेफ्ट आर्म गोलंदाज तन्मय कुंभार. एकंदरीत 9 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक चांगली गोलंदाजी आणि तन्मय कुंभार ठरतोय उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी. यानंतर उत्कृष्ट फलंदाज सन्मान्य तेजस्वी तुपे आपण या आपल्या हस्ते उत्कृष्ट बॅटरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. नक्कीच सागर उदार रेसमध्ये बरेच खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली आणि या सगळ्यांना मागे टाकून ज्याच्या बॅट मधून संपूर्ण स्पर्धेमध्ये 109 धावा आल्या अपूर्व पांडे फायटर संघाचा बेस्ट बॅटर ठरतोय. 109 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. दर्जेदार लढत नक्कीच पाहायला मिळाली. वेल प्लेड. यानंतर मॅन ऑफ द मॅच, यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वात मुख्य पारितोषिक ज्याला म्हटलं जातं मॅन ऑफ द सिरीज. तर हे देण्यासाठी नक्कीच मी दुर्गाप्रसाद जी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार आहे? नन अदर दॅन डेव्हिल संघाचा सर्वेसर्वा सागर सागवेकर ठरतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकंदरीत 6 विकेट आणि 98 रन्स. शेवटी थोडीशी कुठेतरी टीम मागे राहिली, मात्र ज्या प्रकारे खेळी आपण केली आहे सागर सागवेकर स्वतः ओनर आहेत आणि या ठिकाणी नक्कीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर रनर अप ट्रॉफी उत्कृष्ट असे आपले कॉमेंटेटर त्यांचा सन्मान करतील. सकाळपासून आपल्याला त्यांनी अशा प्रकारे कॉमेंट्री केली आहे, ते पूर्ण एकदम चांगलं मनोरंजन केलेलं आहे. त्यांचा सत्कार करतील गिरीश जाधव, पंकज इंदम. खूप खूप धन्यवाद. तुमचं सहकार्य आम्हाला असंच प्रत्येक पर्वाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण ही संपूर्ण स्पर्धा जी लाईव्ह प्रक्षेपण आपण जे पाहिलं त्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आपली लाईव्हची सर्व टीम असेल आपल्याला विनंती करतो की आपण या. आपला देखील एक छोटासा सन्मान या ठिकाणी नक्कीच बनतो. अखिल यादव असेल, गोलू असेल, त्याचप्रमाणे आपले टेक्निशियन भाई ये ना जरा 2 मिनिटं. यांचा देखील छोटासा सन्मान आपण करत आहोत. सर्वांचा आभार मानतो. आमचे सर्व टेक्निशियन वर्ग असेल, कॅमेरामॅन टीम असेल, यांचा देखील छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडतोय. खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो पुढची बुकिंग झाली आहे, कृपया थोडी घाई करा. प्रत्येक टीमचा ओनर द्यायचे आता मी सांगतो ओनर द्यायचे लवकर द्या ओनर. मित्रांनो सर्व टीमचे ओनर आपला देखील एक छोटासा सन्मान करतोय. आपण सर्वांनी पटापट या. रनरअप आणि फायनलचे जे ओनर आहेत ते सोडून आपण सर्वांनी यायचे. आपल्याला विनंती आहे थोडी फास्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी पुढील मॅचची बुकिंग झाली आहे. आपला देखील छोटासा एक सत्कार आपण या ठिकाणी करतोय. गणेश गिरीश जाधव असेल, संकेत जाधव असेल, प्रथमेश दळवी असेल, सौरभ सणस असेल, सर्वेश विवेक कदम. आपल्या सर्वांना विनंती आहे या ना मित्रांनो, फास्ट आहे ना. या ठिकाणी आपला देखील छोटासा सन्मान सोहळा आपण पार पाडणार आहोत. गिरीश जाधव, संकेत जाधव या ना पटापट या मित्रांनो, आपल्याला विनंती असेल. सौरभ सणस, संघ मालक, ओनर्स आपण पटापट या मित्रांनो. सर्वेश असेल, विवेक कदम असेल, सौरभ सणस, प्रथमेश दळवी, संकेत जाधव, गौरी सावंत यांचा देखील छोटासा सन्मान सोहळा आपण करत आहोत. हे सर्व ओनर्स. टाइम झाला. मित्रांनो लगेच रनरअप या पुढील एक महत्वपूर्ण सामना. थोडक्यासाठी थोडीशी ताकद कमी पडली, थोडीशी प्रयत्न कमी पडले. रनरअप या स्पर्धेतील गिरीश जाधव आणि रोहन सावंत आपण पुढे यायचे. आपल्या हस्ते या ठिकाणी रनरअपची ट्रॉफी आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. तर रनरअप टीम नक्कीच आपले सन्माननीय लंबोदर गणेशोत्सव लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गिरीजी जाधव आणि रोहन सावंत यांच्या हस्ते रनरअपची ट्रॉफी आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. छत्रपती डेव्हिल्स संघाचे चला सर्व खेळाडू, संघ मालक, संघ कर्णधार आपण यायचं आहे. चला मित्रांनो एकदम जोरदार टाळ्यांचा दे बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चला यानंतर मुख्य पारितोषिक. पहिल्या पर्वावर ज्या संघाने नाव कोरलंय आणि पहिला पर्वावर नाव कोरणारा संघ नक्कीच कायम विशेष असतो. तर या पुरस्कार देण्यासाठी नक्कीच मी या ठिकाणी विनंती करतो की सन्माननीय शाखा प्रमुख विलासजी शांताराम मोरे साहेब आपल्याला विनंती करतो की या आपल्या हस्ते या ठिकाणी चॅम्पियन्सचा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. छत्रपती ब्लास्टर्स संघ दर्जेदार कामगिरी ज्यांची नक्कीच राहिली. सन्माननीय आदरणीय शाखा प्रमुख विलासजी मोरे साहेब, मी आपल्या देखील मनापासून आभार मानतो. आपण ज्या प्रकारचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलात, आपली ही क्रिकेटची आवड या ठिकाणी आपण दाखवलीत. चला फायनलिस्ट संघ सर्व रनरअप खेळाडू आपण लाईन मध्ये यायचे. रनरअप खेळाडू शुभम 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 चला मित्रांनो या ठिकाणी नक्कीच मेडल देण्यात येत आहे. फायनल मॅच मध्ये थोडीशी कुठेतरी टायमिंग कमी सापडलं आणि या ठिकाणी रनरअप संघ ठरलाय छत्रपती डेव्हिल्स विप्रेड. आणि यानंतर नक्कीच विनर संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. छत्रपती ब्लास्टर्स संघ आपण देखील या आपले सन्माननीय छत्रपती ब्लास्टर्स संघ चला आपण देखील या. छत्रपती बिट्स प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वावर ज्या संघाने नाव कोरलंय छत्रपती ब्लास्टर्स संघ कर्णधार, संघ मालक आणि सर्व खेळाडू आपण देखील यायचंय. फायनल मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि नक्कीच या ठिकाणी
चॅम्पियन ठरलाय संघ पहिल्या पर्वावर नाव कोरला गेलाय सर्वांना विनंती असेल आणि यानंतर नक्कीच आपली मुख्य ट्रॉफी म्हणजेच पहिल्या पर्वावर ज्या संघाने नाव कोरलाय ती चॅम्पियन्स ट्रॉफी आपले सन्माननीय शाखा प्रमुख विलासजी मोरे साहेब यांच्या हस्ते आपल्याला देण्यात येईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माध्यमातून बरीच वर्ष समाजकार्य त्यांचं राहिलंय. असे आमचे टीम इथेच थांबायचंय, आपण लगेचच ट्रॉफी देखील देणार आहोत. आपले सन्माननीय विलासजी मोरे साहेब यांच्या हस्ते हे आकर्षक करंडक ही धगधगती ट्रॉफी आपण आपल्या हस्ते देणार आहोत. संघ कर्णधार संघ मालक आपण या. गणेश सावंत आपण या. गणेश सावंत या आपण देखील या. संघ कर्णधार गणेश सावंत काय दर्जेदार कामगिरी केली, उत्तम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मित्रांनो एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मित्रांनो खाली बसा. आमचे सन्माननीय सर्व उपस्थिती मान्यवर यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. पार्थ संजय काहीच आगळं वेगळं सेलिब्रेशन नक्कीच. मित्रांनो थोडी घाई करा, आपल्याला विनंती असेल. मित्रांनो चला मित्रांनो थोडं आपण टर्फ देखील आपण लवकर खाली करायचे. आमचे सर्व मान्यवर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. जर कोणाचा सत्कार सोहळा पार पडायचा राहिला असेल तरी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. खूप चांगला